श्री स्वामी समर्थ. वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे वसुबारस. यंदा 17 ऑक्टोबरला वसुबारस आहे. या दिवशी पूजा आपण कशी करायची आहे? प्रत्यक्ष गायीची पूजा करणे जमले नाही तर आपण पूजा कशी करावी? पूजेमध्ये कोणत्या नैवेद्याला मान आहे? कोणता नैवेद्य असावा? कोणता नैवेद्य चुकूनही पूजेमध्ये ठेवू नये किंवा गायीला देऊ नये? त्याचप्रमाणे या दिवशी आपण काय करावे, कोणते नियम पाळावेत, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समुद्र मंथनातून निघालेल्या नंदा नावाच्या धेनूला वसुबारस हा दिवस समर्पित आहे. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. वसुबारस या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महिला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी व सुखसमृद्धीसाठी ही पूजा करतात. त्याचप्रमाणे या दिवशी उपवास सुद्धा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसेच्या दिवशी लावला जातो. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन, ऐश्वर्य, समृद्धी, लक्ष्मी सर्वांमध्ये वास असलेला म्हणजे वसु आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. अनेक जन्माच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी वसुबारसेची पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस म्हणजेच काय तर गायीच्या वासरासह तिची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे या दिवशी रमा एकादशी सुद्धा असते, म्हणून या दिवशी श्रीकृष्णांची सुद्धा पूजा केली जाते. प्रत्येक एकादशीला आपण विष्णूंची पूजा करतो आणि रमा एकादशीला मात्र श्रीकृष्णांची विधिवत पूजा केली जाते. दिवाळीची सुरुवात सुद्धा याच दिवशी होत असते. गाय वासराच्या अंगी असलेली उदारता, प्रसन्नता, समृद्धी, शांतता आपल्याला लाभावी म्हणून वसुबारस साजरी केली जाते. आता या दिवशी पूजा कशी करायची आहे, त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर पाट लागणार आहे, लाल रंगाचं कापड लागणार आहे, दिवा लागणार आहे, त्यानंतर अगरबत्ती, हळदी कुंकू, अक्षता, फुले, पाने, विड्याची पाने, कामधेनूची मूर्ती आणि जर मूर्ती नसेल तर तांदळाने किंवा रांगोळीच्या साह्याने किंवा आपण एका कोऱ्या पेपरवरती गायवासराचं चित्र काढायचं आहे. आणि जर आपल्याकडे गायवासरू असेल तर आपण खऱ्या गायवासराची पूजा करायची आहे. आणि जर आपल्याकडे गायवासरू नाही किंवा गोशाळेमध्ये जाणे शक्य नाही तर आपण मूर्तीची पूजा करू शकतो किंवा चित्र काढून त्या चित्राची सुद्धा पूजा करू शकतो. वसुबारसेची पूजा जी आहे तर ती संध्याकाळी केली जाते. तिन्ही सांजेला लक्ष्मी घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेला ही पूजा केली जाते. म्हणजे जो गोरज काळ आहे तर त्या गोरज मुहूर्तावरती वसुबारसेची पूजा करायची आहे. आता पूजाविधी काय असणार आहे तर या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची असते. आणि जर आपल्याला गाय वासरू मिळाले नाही, आता शहरी भागांमध्ये गाय वासरू भेटणे कठीण असते, त्यामुळे आपल्याला मूर्तीची पूजा करायची आहे. ही पूजा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायची आहे, 6:30 ते 7:30. तर या वेळेमध्ये आपण पूजा करू शकतो किंवा अगदी आपण 5:30 वाजता जरी ही पूजा केली तरी सुद्धा चालेल, परंतु 5:30च्या अगोदर मात्र आपल्याला ही पूजा करायची नाही. एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि प्रथम एका बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. दिव्याची पूजा करायची आहे. दिवा ठेवताना आसनावरती ठेवायचा आहे. थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा एखादी प्लेट ठेवायची आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे. यानंतर 2 ठिकाणी आपल्याला 2-2 विड्याची पाने ठेवायची आहेत. एकावरती एक, तर अशा प्रकारे विड्याची पाने आपल्याला 2 ठिकाणी ठेवायची आहेत आणि त्यावरती थोड्या थोड्या अक्षता सुद्धा ठेवायच्या आहेत. एका विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत आणि एकावरती आपल्याला श्रीकृष्णांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना आणि श्रीकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे आणि या विड्याच्या पानावरती ही मूर्ती ठेवून त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवम सर्वकार्येषु सर्वदा असे म्हणत आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला जलाभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक करू शकतो किंवा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणत आपण हा अभिषेक करू शकतो. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आपल्याला या मूर्तींना अभिषेक करून झाल्यानंतर या मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत. अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यांना हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं. दुर्वा आपण अर्पण करू शकतो, जास्वंदीचं फुलं अर्पण करू शकतो. यानंतर श्रीकृष्णांना अभिषेक करून श्रीकृष्णांच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. श्रीकृष्णांच्या मूर्तीला गंध, अक्षता, फूल, त्याप्रमाणे तुळशीची पाने सुद्धा अर्पण करायची आहेत. परंतु तुळशीची पाने ही आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत, कारण या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो, तुळशीची पाने तोडायची नसतात. त्यामुळे आदल्याच दिवशी आपल्याला ही पाने तोडून ठेवायची आहेत. यानंतर कामधेनूची जी मूर्ती आहे तर ती एका तामणामध्ये घेऊन सर्वप्रथम आपल्याला
त्या कामधेनूच्या पायावरती आणि त्यानंतर सर्व अंगावरती आपल्याला स्नान घालायचं आहे आणि यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, पंचामृताचा वापर करायचा नाही. त्यानंतर मूर्ती कोरडी करून विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. पाटावरती मध्यभागी आपण ही मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल. या मूर्तीला हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. आणि बऱ्याच महिला या दिवशी उपवास सुद्धा करतात. गाईचे शेण, गोमूत्र तर हे अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता नष्ट करत असते आणि म्हणून कामधेनूची आपण मूर्ती जी आहे तर त्याची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण उपवास आणि व्रत करत असतो. साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे. आता नैवेद्य जो आहे तर नैवेद्यामध्ये पुरणपोळी, उडदाचे वडे, बाजरीची भाकरी आणि गूळ किंवा अगदी खडीसाखरेचा सुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो. आता प्रत्यक्ष गायीची सुद्धा आपण पूजा या दिवशी करू शकतो. गायीची तिच्या वासरासह पूजा करायची आहे. गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, वासराच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, तिच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे. त्याचप्रमाणे गायीला निरंजनाने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य सुद्धा द्यायचा आहे. गायीच्या अंगाला स्पर्श करायचा आहे. गायीच्या शरीरावरती जो उंच भाग असतो तर त्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते, म्हणून या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे. आपली जी इच्छा आहे तर ती सुद्धा गायीच्या कानामध्ये बोलायची आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष गायीची सुद्धा या दिवशी पूजा करू शकतो आणि गायीला सुद्धा आपल्याला या दिवशी उडदाच्या वड्याचा नैवेद्य द्यायचा आहे. उडदाचे वडे आपण नाही बनवले तरी पुरणपोळी किंवा बाजरीची भाकरी आणि गूळ असा नैवेद्य सुद्धा आपण गायीला देऊ शकतो. परंतु वसुबारसेच्या दिवशी उडदाच्या वड्याचा जो नैवेद्य आहे तर या नैवेद्याला विशेष मान आहे. परंतु चुकूनही आपल्याला नैवेद्यामध्ये गाईच्या दुधापासून बनलेले पदार्थ किंवा गाईच्या तुपापासून बनलेले पदार्थ असतील, मिठाई असेल तर याचा वापर आपल्याला करायचा नाही. या दिवशी आपल्याला जर उपवास करायचा असेल तर आपण उपवाससुद्धा करू शकतो आणि या दिवशी आपल्याला गहू आणि मूग हे अजिबात खायचे नाहीत. उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खावी असे सुद्धा सांगितले जाते. तसेच या दिवशी तळलेले पदार्थ किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. खास करून गाईच्या दुधाचे पदार्थ खायचे नाहीत, आपणही खायचे नाहीत आणि नैवेद्यामध्ये सुद्धा त्याचा वापर करायचा नाही. तसेच या दिवशी कामधेनूच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करायचा नाही. त्याऐवजी आपण फक्त पाण्याने स्नान घालू शकतो किंवा हळदीच्या पाण्याचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो. याच दिवशी रमा एकादशी असते, म्हणून या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये, तुळशीची पाने तोडू नयेत, तांदळाचे पदार्थ किंवा भात खाऊ नये, या दिवशी मांसाहार करू नये, चामड्याच्या वस्तू वापरू नयेत, घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करू नयेत, पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये, काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये, कोणाचाही अपमान होईल तर असे आपण वागू नये, कोणालाही अपमानित करू नये, रागावू नये. हे जे नियम आहेत तर हे नियमसुद्धा आपल्याला वसुबारसेच्या दिवशी पाळायचे आहेत. तरच आपण जी काही पूजा करत आहोत तर त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. वर्षातून एकदा फक्त वसुबारस हा दिवस येत असतो आणि या दिवशी गायीच्या पूजेला सर्वात मोठा मान आहे. गायीची तिच्या वासरासह पूजा करण्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला खऱ्या गायवासराची पूजा करायची आहे आणि जरी आपल्याला खऱ्या गायवासराची पूजा करणे शक्य झाले नाही तरी आपण मूर्तीची पूजा करू शकतो किंवा चित्राची सुद्धा पूजा करू शकतो.